वेलकम टू द टुडेज सेशन. लास्ट सेशन जो आहे आपण स्क्वेअरवर घेतला होता. हाऊ टू फाइंड अ स्क्वेअर. स्क्वेअरचे सर्व प्रकार आपण त्यामध्ये क्लिअर केलेले होते. आजचा जो आपला सेशन आहे दॅट्स अबाउट क्यूब. तो कुठल्या कुठल्या पद्धती आहे क्यूब काढण्याच्या त्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण जाणून घेऊया. क्यूब काढणं कम्पॅरेटिव्हली क्यूब रूट काढण्यापेक्षा थोडंसं कठीण जाते. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये डिफिकल्टी जाते. जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला तर तुमचा याच्यामध्ये बिलकुलच डाऊट उरणार नाही आणि तुम्ही क्यूब जे आहे इझिली काढू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत जुडलेले राहा. तर वेळ न गमावता आपण क्यूबला स्टार्ट करूया. आता यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात घ्या की आपल्याला क्यूब काढण्यासाठी आता मोस्टली आपल्याला जे एक्झाम मध्ये क्यूब विचारलं जातं ते आहे 1 ते 100 पर्यंत, म्हणजे 1 to 100 पर्यंतच्या नंबरचेच आपल्याला एक्झाम मध्ये क्यूब वापरले जातात. म्हणजे आता आपण जर बघितलं 98चा क्यूब जर बघितला तर मे बी 6 ते 7 अंकी किंवा 8 अंकी पर्यंत त्याचा आन्सर येईल, है ना. मग आता त्याच्यापेक्षा मोठी जर संख्या विचारली समजा एक्झाम मध्ये तर त्याच्यापेक्षा मोठा आन्सर येण्याचे चान्सेस आहे. तर मोस्ट ऑफ दी एक्झाम मध्ये 100 पर्यंतचे क्यूब विचारले जातात. त्यासाठी आपल्याला जे आहे ऍटलिस्ट 9 पर्यंतच तसे क्यूब पाठ पाहिजे. पण एक सजेशन राहील तुम्हाला की आपल्या कमीत कमी 20 पर्यंत तरी क्यूब काय असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. तर हे क्यूब तुमच्या समोर आहे. व्हिडिओला समोर जाण्याच्या आधी माझं एक सजेशन राहील, ऍटलिस्ट म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहे बेसिक पासून ज्यांना करायचं आहे त्यांनी व्हिडिओला पॉज करून 1 to 9 पर्यंत जे क्यूब आहे ते व्यवस्थितरित्या पहिले लॉन्च करून घ्या आणि नंतरच समोरचा व्हिडिओ बघा. हे माझं सजेशन राहील. 9 पर्यंत क्यूब एक वेळा थोडंसं रिवाइज करून घ्या, बघून घ्या 9 पर्यंत क्यूब कोणते कोणते आहे. जसं 1चा क्यूब 1 उंडाला, 2चा क्यूब 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512 आणि 9चा 729. इथपर्यंत तरी आपल्याला क्यूब आणि क्यूब रूट करायसाठी काय असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. तसं आपल्याला जर 20 पर्यंत पाठ असेल तर आपल्याला नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा अदर ठिकाणी याचा जे आहे उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, तो वेळ न गमावता आता आपण बघूया क्यूबला की क्यूब काढायचे कसे. तर यामध्ये 2-3 प्रकार आहेत. पहिले आपण थोडे शॉर्टकट वाले प्रकार बघूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला शेवटी एक मेथड सांगेल ज्याने आपण कुठल्याही संख्येचे जे आहे ते क्यूब काढू शकतो. ठीक आहे, मग आता 9 पर्यंत जर आपल्याला पाठ आहे तर आपली जी पहिली समजा ट्रिक आहे ती आहे क्यूब ऑफ नंबर वी स्टार्ट फ्रॉम 1. अशा संख्यांचे क्यूब ज्यांची सुरुवात कशाने होते, 1 ने. तर आपण जसं बोललो 1 ते 100 पर्यंत, तर 1 ते 100 पर्यंत हेच असे नंबर आहेत म्हणजे 11, 12, 13, 19 पर्यंत ज्यांची सुरुवात कशाने होते, 1 ने होते. तर मग अशा संख्यांचे क्यूब कसे करायचे याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. ठीक आहे, बघा जसा आता 15चा क्यूब करायचा आहे तो सिम्पली आपल्याला काय करायचं बघा. 15चा क्यूब करायचा आहे इकडे करतो, तो 1 आणि 5 म्हणजे ज्या नंबरचा क्यूब करायचा आहे ती संख्या अशी थोडीशी दूर दूर लिहून घ्यायची. मग आता लिहायचा 5चा स्क्वेअर. तो 5चा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग, तो 5चा स्क्वेअर इज 25 आणि मग लिहायचा 5चा क्यूब. तो 5चा जो क्यूब आहे तो आहे 125. ठीक आहे, तर समजा मी जर म्हणजे या 5ला एक्स कन्सिडर करतो तो 25 विल बी एक्स स्क्वेअर आणि 125 विल बी एक्सचा क्यूब. म्हणजे हा जो सेकंड नंबर आहे याला जर एक्स घेतलं तर हा एक्सचा स्क्वेअर आणि हा एक्सचा काय झाला, क्यूब. तर हे 4 पार्ट झाले आपले. अशा प्रकारे 4 पार्ट इथे आखून घ्या. ठीक आहे, आणि मधातल्या 2 नंबरची आपल्याला डबल करायची आहे. जसं 25 ची डबल होणार 50. ठीक आहे, आणि 5 ची डबल होणार 10. फक्त मधातल्या 2 नंबरची करायची आहे, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट आणि फोर्थचा काहीच नाही करायचं आहे, जसं आहे तसं. ठीक आहे, आता 25 आणि 50 जे आहे ते 75 होतील आणि 10 अधिक 5 किती होतील रे, 15. ठीक आहे, तर हे झाले आपले 4 पार्ट. हा फर्स्ट पार्ट झाला, हा सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट. ठीक आहे, यामध्ये लक्षात घ्या यातला जो फर्स्ट पार्ट आहे प्रत्येक पार्ट मधला आपल्याला आन्सर मध्ये युनिट डिजिट पाहिजे आहे फक्त. तो इथला जो आहे तो 5 येणार. ठीक आहे, आता हे उरलेले 12 जे आहे समोरच्या पार्ट मध्ये ऍड करा. तो 5 अधिक 2 7 होऊन जातील आणि हा 7 आणि 1 8. तो इथला 7 लिहून घ्या. ठीक आहे, हा 8 समोर ऍड करा. तो 15 अधिक 8 किती होऊन जातील, 23. तो 23 मधला 3 लिहा. हा 2 समोर ऍड करा. तो 2 ने किती होणार आहे, 3. म्हणजे आन्सर झाला आपलं 3375. हा झाला 15चा क्यूब. हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड आणि फोर्थ. प्रत्येक मधला युनिट डिजिट आपल्याला घ्यायचा आहे. इथला युनिट डिजिट 5 घेतला, 12 समोर ऍड केले 87 झाले, 87 मधला 7 घेतला, 8 समोर ऍड केला 15 ना 23 झाले, 23 मधला 3 घेतला, मग 2 समोर ऍड केला तर 2 ने किती झाले, 3. होप यू अंडरस्टँड. एक आणखी समजून सांगतो तुम्हाला आणि मग बाकी तुम्ही 5-6 याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. 19 तास करायचं आपल्याला. मी सांगितलं 1 9 लिहा, 9चा स्क्वेअर इज 81 आणि 9चा क्यूब इज 729. आणि हे इथेच लागू पडेल. म्हणजे हा जो प्रकार आहे स्टार्ट विथ तुम्हाला नंबर साठीच लागू पडतो, बाकी नंबरला नाही.
81च्या डबल 162, 80च्या डबल 160, 1च्या डबल 2 आणि 9च्या डबल किती रे 18. यांचे ऍडिशन करा 3 8 7 14 एक इकडे हे झाले 243. 18 आणि 9 किती झाले 27. मधातल्या दोन नंबरची डबल आणि डबल झाल्यानंतर त्यांची काय लिहून राहिलो आपण ऍडिशन. सो दिस इज फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर यातला किती येणार आहे 9 युनिट डिजिट लिहायचा आहे. 72 समोर ऍड करा. तो 3 अधिक 2 5 होतील. हे 7 आणि 4 11शी एक हाताला 1 2 आणि 1 किती रे 3. तर 315 इतकी ऍडिशन आलेली आहे. यातला 5 लिहून घ्या. 31 ला समोर ऍड करा. तो 7 आणि 1 8 3 आणि 2 5. तर यातला युनिट डिजिट कोण येणार 8. ठीक आहे. आणि 5 समोर ऍड करा. तो 5 आणि 1 किती 6. म्हणजे आपलं 19चा जो क्यूब आहे तो किती झाला 6859. ठीक आहे. तो अशा प्रकारे मी दोन नंबर तुम्हाला सांगितले. त्यामधले दोन जर कट केले तर नाही की तर 7 8 आपल्याला प्रॅक्टिससाठी आणखी उरतात. त्याची तेव्हाची तेव्हाच प्रॅक्टिस करून घ्यायची तरच त्याचा आपल्याला जो आहे उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघूया आपण काय होतं हे स्टार्ट विथ 1. नेक्स्ट बघूया आपण क्यूब ऑफ नंबर विथ एंड्स ॲट 1. पहिला प्रकार होता स्टार्ट ॲट 1. दुसरा प्रकार आहे एंड ॲट 1. त्याचा शेवट 1 ने होतो. तो 1 पासून तर 100 पर्यंत असे कोणते नंबर आहे ज्याचा शेवट 1 ने होतो 11 21 31 41 है ना. तो हे पण मागच्या सारखं सेमच आहे. आता मागच्या मध्ये स्टार्ट विथ 1 होतो तर 1 इकडनं होता. एंड विथ 1 आहे तो 1 तिकडनं आहे. तेव्हा आता लिहिण्याची सुरुवात पण तिकडनं करायची. तेच करायचं आपल्याला. 1 आणि 3 लिहिला. ठीक आहे. 3चा स्क्वेअर किती होतो रे 9. मग 3चा क्यूब किती 27. म्हणजे 3 इज अ एक्स सो दिस विल बी एक्स स्क्वेअर अँड हिअर इज अ एक्स क्यूब. तर ठीक. तो 3 पार्ट सॉरी 4 पार्ट मगासारखेच. बाकी सर्व काही सेम आहे. फक्त आपण स्टार्ट विथ 1 होतो तर इकडनं स्टार्ट करत होतो. एंड विथ 1 आहे तर तिकडनं स्टार्ट केला आपण. ठीक आहे. बाकी सर्व सेम. तो 3चे डबल 6. 9चे डबल किती रे 18. 6 अधिक 3 9. 18 9 किती रे 27. तर मग आता पुन्हा हा फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. प्रत्येक पार्ट मधला युनिट डिजिट. इथला किती येणार 1. इथला 9. तो कॅरी करायला कोणी नाही हा. तो इथला 7. मग 2 समोर कॅरी केला. तो 27 प्लस 2 इज 29. म्हणजे याचा आन्सर काय झालं 29791. ठीक आहे. एकदम इझिली सॉल्व्ह झालेला आहे. हे मागच्यापेक्षा अजून इझी आहे कॅल्क्युलेशन साठी. ठीक आहे. आता दुसरं समजा मी इथेच करून दिलं तुम्हाला 81चं 1 8 8चा स्क्वेअर 64 आणि 8चा क्यूब 512. इथे तुमच्या लक्षात येऊ राहिलं असेल की 9 पर्यंत क्यूब पार्ट असले म्हणजे आपलं पूर्ण काम इथं होऊन जाते. ठीक आहे. तर मग 8चे डबल 16. 64चे डबल 128. 16 आणि 8 किती रे 24. 16 अधिक 8 24 आणि 8 आणि 4 1202. आत्ताला 1 6 2 8 आणि 1 9 आणि 1 192. तर मग इथला कोण येणार 1. इथला 4. हा 2 समोर ऍड करा. ओनली 2 केला तरी चालते. 2 प्लस 2 इज 4. हा 19 समोर ऍड करा. तो सरळ याला 20 कन्सिडर करा आणि याला 11. तो 31 होऊन जातील म्हणजे 531. तो लास्ट वाला आपण डायरेक्ट जरी लिहून टाकलं कारण या पार्टच्या समोर काही पार्ट नाही आहे. तो 19 अधिक 12 31 आणि 500 म्हणजे 531 आपल्याला सरळ काय करणार आहे जॉईन करणार आहे. तर हे पण दोन एक्झाम्पल मी घेतले तुमचे. बाकी एक्झाम्पल तुम्ही थोडी 2-4 नंबरची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला याचा नो यूज राहील. म्हणजे बघताना खूप चांगलं वाटते अरे वा हे होऊन गेलं मस्त पैकी. पण याची जर प्रॅक्टिस नाही केली तर एक्झाम मध्ये हे आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे. चल नेक्स्ट बघूया आपण. तर तिसरा प्रकार आहे आपला क्यूब ऑफ सेम नंबर. सारख्या नंबरचे क्यूब. तो 1 पासून तर 100 पर्यंत सारखे नंबर कोणते आहे 11 22 33 44 है ना 55. सेम नंबर दोन्ही सेम. ठीक आहे. तर इथं थोडंसं डिफरंट आहे. व्यवस्थित लक्ष देजा. आता 4चा क्यूब. 4चा क्यूब किती आहे रे 64. तो 64 सरळ 4 वेळा लिहून घ्या. ठीक आहे. ही संख्या आहे त्यातला एक नंबर म्हणजे 4 आणि 4चा क्यूब 4चा क्यूब किती झाला 64. तो 4 टाइम्स लिहून घ्यायचा. ठीक आहे. आणि मग तेच मग आता आपला 4 पार्ट वाला. तो 64 चे डबल 128. इथे 128 यांची ऍडिशन आताच आपण बघितली किती होऊन जाते 192. आणि आता दोन्ही पोर्शन काय राहतात सेम राहतात. ठीक आहे. 8,12 आताला 6 8 9 आणि हा 1. ठीक आहे. आता इथला किती रे 4. आता जर बघितलं तर हा 6 2 8 म्हणजे 6 समोर ऍड होणार तर 192 अधिक 6 198 म्हणू शकतात किंवा 6 2 8 म्हणू शकतात. 19 इकडे ऍड करा. जर कठीण जात असेल तर लिहून घ्या लागल्यास 9 2 11. ठीक आहे. 9 2 11. मग इकडे 211. ठीक आहे. एक येऊन जाईल इथे आणि 21 समोर काय होऊन जाईल 21 समोर ऍड होऊन जाईल. ठीक आहे. 4 आणि 1 5 आणि हा 8 म्हणजे 85. तो आन्सर इज 85184. ठीक आहे. म्हणजे सेम नंबर असेल तर एका संख्येचा क्यूब करा आणि त्याला 4 वेळा लिहून घ्या. स्टार्ट विथ 1 असेल तर 1 ने स्टार्ट करा. एंड विथ 1 असेल तर तिकडनं लिहा. ठीक आहे. आता 7चा क्यूब बघा 343.
तर 343 आपल्याला 4 टाइम्स लिहून घ्यायचं आहे. 4 टाइम याला राईट लिहून घ्या. आता 343 चे डबल जे आहे ते 686 होतील. इथे जर आपण बघितलं 686, ठीक आहे. हे 6 आणि 3 9, 8 आणि 4 1202, आपल्याला 1 6 आणि 3 9 1 10, आणि हे पण 10 29 जसे आहे तसे, ठीक आहे. कारण दोन्ही पार्ट यातले काय येतात, सेम येतात. थोडंसं डिफिकल्ट जाते स्क्यूब करणं, पण प्रॅक्टिस ना एव्हरीथिंग इज इझी होऊ शकते आपल्यासाठी. तर हा आपण 3 लिहून घेऊ. 34 जर याच्यात मी ऍड करतो तर 9 4 13, एकीकडे ते 3 आणि 3 6 होऊन जातील. तर यातला पण 3 लिहून घ्या. 106 समोर ऍड पकडा. 9 6 15 5, आताला 1 2 आणि 1 3, आणि हे 11. तर यातला किती येणार रे, 5. आणि मग हे 113 समोर टाका. तर 3 आणि 3 6, ठीक आहे. 4 आणि 1 5, आणि 3 आणि 1 किती 4, म्हणजे 4 5, पुन्हा लिहिलं 4 5 6 5 3 3, ठीक. सो दीज आर द 3 टाइप्स. फर्स्ट टाइप आपण बघितला स्टार्ट विथ 1, सेकंड होता एंड विथ 1, आणि थर्ड आपण बघितलेला आहे क्यूब ऑफ सेम नंबर. तर हे तीनच प्रकार याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये शॉर्टकट आहे किंवा समजा हा वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करता येते. आणि नेक्स्ट जो आहे स्क्वेअर मध्ये आपण बरेचसे प्रकार बघितले होते, क्यूब मध्ये जास्त प्रकार नाही आहे, ठीक आहे. याची पण प्रॅक्टिस करतात. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्यूब ऑफ एनी नंबर. म्हणजे आता वेळेवर जर समजा आपल्याला नाही आठवलं स्टार्ट विथ 1 होतं, एंड विथ 1 होतं, किंवा सेम नंबर होतं, तर मग आपल्यासाठी जसं आपण स्क्वेअर मध्ये एक स्क्वेअर ऑफ एनी नंबर साठी फॉर्म्युला बघितला होता, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तसाच इथं मग आपल्यासाठी समजा क्यूब ऑफ एनी नंबर साठी एक फॉर्म्युला आहे, आणि या फॉर्म्युल्यानुसार कुठल्याही संख्येचा जो आहे आपण क्यूब काय करू शकतो, फाइंड करू शकतो. तो इथे बघा ए प्लस बी होल क्यूब, तो फॉर्म्युला आहे ए क्यूब 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर प्लस बी चा क्यूब. तर मी तुम्हाला सांगेल की समजा हा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तरी चालेल, तुम्ही फक्त मी कशा प्रकारे सॉल्व्ह करतो ते बघा. आणि आपल्याला अट एकच आहे की 9 पर्यंत क्यूब इथं काय पाहिजे, पाठ पाहिजे. आणि सर्वच गोष्टीसाठी मित्रांनो आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन ह्या गोष्टी आपल्याला काय आल्या पाहिजे, फास्टली आल्या पाहिजे, ठीक आहे. हे आपण आपल्या बेसिक क्लासमध्ये पूर्ण घेतच असतो स्टार्टिंग पासून, ठीक आहे. म्हणजे आपले विद्यार्थी आहे त्यांना माहितच आहे. चल, तर आता यामधला आपण नंबर बघूया 34. तर इथे बघा 34चा क्यूब करायचा आहे. आता क्यूब ऑफ एनी नंबर म्हणजे ही जी आता आपण मेथड बघत आहे याच्यात कुठल्याही नंबरचा क्यूब आपण काढू शकतो. इथे काही अट नाही आहे की स्टार्ट विथ 1 असायला पाहिजे, एंड विथ 1 असायला पाहिजे. कोणतीही संख्या टाका आणि त्याचा क्यूब इथं काय होऊन जाईल, फाईंड होऊन जाईल, ठीक आहे. तो 4 पार्टच आहे आपले. हा बघा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड आणि फोर्थ, ठीक आहे. असे हे 4 पार्टच कन्सिडर करायला तुम्ही इथे 4 पार्ट करतो. आता याच्यात ए म्हणजे 3 आणि बी म्हणजे 4. म्हणजे जो 10th डिजिट आहे दॅट्स अ ए, आणि युनिट डिजिट इज अ बी, म्हणजे 4 इज अ बी. तो फॉर्म्युला विसरून जा, फक्त इथे लक्षात ठेवा. इथे 4चा क्यूब लिहा. 4चा क्यूब आहे 64, आणि इथे 3चा क्यूब 27. म्हणजे 4 पार्ट मधले 2 पार्ट आपले रिमूव्ह झाले सरळ सरळ. याचा क्यूब इथे, याचा क्यूब इथे, ठीक आहे. मग आता काय करायचं बघा, 4चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करा. 4चा वर्ग 16, आणि 16 किती रे 48, बस एवढंच लिहून द्या. म्हणजे इकडच्याचा स्क्वेअर आणि इकडे मल्टिप्लाय. आणि आता इथे काय, तर मग इकडच्याचा स्क्वेअर 3चा वर्ग 9, आणि 9 चौक किती 36, ठीक आहे. पुन्हा लक्षात घ्या, याचा क्यूब इथे, याचा क्यूब इथे, आणि मग मधातले 2 पार्ट राहिले त्याच्यासाठी याचा स्क्वेअर गुन्हेला ही संख्या इथे, आणि याचा स्क्वेअर गुन्हेला ही संख्या इथे. मग बाकी आता आपलं आपण कॅरी करू, ठीक आहे. लक्षात घ्या कसं बाकी काय आहे. 48चे डबल 96, 36च्या डबल 72. हे जे डबल वाला आहे ऍडिशन वाला आहे कंटिन्यू ठेवा. तो 8 आणि 7 14, इकडे 9 आणि 1 10 आणि 4 किती रे 14. हे 6 आणि 2 8, 7 आणि 3 किती 10, ठीक आहे. मग आता प्रत्येक पार्ट मधला युनिट डिजिट म्हणजे इथले 4, 6 समोर ऍड होतील, तो 144 अधिक 6 150, त्यातला 0, मग 15 इकडे, तो 108 अधिक 15 123, तो यातला किती रे 3, मग 12 इकडे, तो 39 होऊन जाईल तो, ठीक आहे. तो आन्सर इज 39304, ठीक आहे. तो स्टार्टिंगला तुम्ही इझी वाले नंबर याच्यानुसार करू शकता. होप यू अंडरस्टँड. आता बऱ्याच जणांचा इथं प्रश्न झाला की सर हा 3 कुठे गेला, ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, जेव्हा मी 48च्या डबल 96 केले, तो 96 इज 48 प्लस 48, म्हणजे 96 मध्ये 2 वेळा 48 आहे की नाही मला सांगा. 96 ला आपण काय म्हणू शकतो, 48 प्लस 48, हे 2 वेळा 48, आणि हा 1 वेळा 48, तो किती वेळा 48 झाला, 3 वेळा. म्हणजे हा 3 इथं आलेला आहे. किंवा 36च्या डबल 72, 72 मध्ये 36 अधिक 36 72 है ना, 3 वेळा 72 ऑलरेडी काय झालेला आहे, कव्हर झालेला आहे. इथं कसं आहे 36 तरी आपण 108 कदाचित पटकन करून घेऊ, पण जेव्हा मोठे नंबर येतात त्याचे 3 पट करणं कठीण जाते. तर मग तीच मेथड लक्षात ठेवा की डबल करा आणि ऍड करा. सिंपल वाले जर नंबर असेल तर मग तुम्ही तिथेच 3 पट करून घेतलं तरी चालेल, पण पहिले स्टार्टिंगला अंडरस्टँडिंग साठी तुम्ही करू शकता. जसं आपण आता 53चं करू एक, ठीक आहे.
53चा बघा, 53चा क्यूब 4 पार्ट, ठीक आहे. मग पहिला पार्ट 3चा क्यूब किती रे 27, 5चा क्यूब किती 125, मग 3चा वर्ग करा 9, 9 पाची 45 है ना. मग आता याचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25, 25 तरी किती रे 75, ठीक आहे. तो पुन्हा लक्षात घ्या, याचा क्यूब इथे, याचा क्यूब इथे, मग याचा स्क्वेअर, तो 3चा स्क्वेअर 9 आणि 9 पाची किती 45, मग याचा स्क्वेअर 5चा क्यूब, सॉरी 5चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 आणि 25 त्रिक किती 75, मग 45च्या डबल 90, 75च्या डबल 150, यांची ऍडिशन करा, तो दिस विल बी 135 आणि याचं जर करसाल तुम्ही तर 225 होऊन जाईल हा, ठीक आहे. 50 टाकला तर 200 वरचे 25, 225. तो इथला किती रे 7, हा 2 अधिक 5 किती 7, मग 13 इकडे, तो 5 आणि 3 8, हा 3 आणि हा 2, तो यातला 8 लिहून घ्यायचा आहे. 23 इकडे 8, तो हे 5 आणि 3 8, 2 आणि 2 4 आणि 1, 148877, ठीक आहे. हे झालं याचा आन्सर. तर मग आधी तुम्ही काय करा, छोट्या छोट्या नंबरचेच कॅल्क्युलेशन करा, ठीक आहे. म्हणजे पहिले आपल्याला महत्वाचं असते की आपला जो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की आपण या मेथडनं जे आहे ते आन्सर काढू शकून राहतो. तर मी तर सजेस्ट करेल तुम्हाला 32चा क्यूब तुम्ही करून बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर 42चा करा, किंवा जसं 53 घेतला तर 52चा करून पहा, त्याच्यानंतर 43चा करून बघा, ठीक आहे. असे जे नंबर आहेत म्हणजे 5च्या बिलो वाले नंबर, कधीही लक्षात घ्या, बेसिकच्या कुठल्याही टॉपिकची प्रॅक्टिस करत असताना, मल्टिप्लिकेशन असो की काही असो, समजा स्क्वेअर वगैरे, तो 5च्या बिलो वाले नंबर घ्या. पहिले स्टार्टिंगला 5च्या बिलो वाले नंबर घ्यायचे. एक वेळा आपल्याला जर समजलं की हे कसं करायचं आहे, जसं गाडी शिकत असताना आपण पहिले स्पीड पेक्षा लक्ष कशावर देतो की आपल्याला गाडी आली पाहिजे, तसं तिथे आहे, पहिले आपल्याला गाडी आली पाहिजे, मग त्याची स्पीडही वाढवता येते आणि कशाही प्रकारे मग आपण गाडी चालू शकतो आरामात, ठीक आहे. तर पहिले स्टेप लक्षात घ्या. आता समजा एक मोठा नंबर आहे तो करूनच देतो तुम्हाला, बघा 47 बघूया आपण लास्ट. तो 47चा क्यूब करायचा आहे, ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, हा ए आणि हा बी, 7चा क्यूब 343, 4चा क्यूब 64 है ना. आता 7चा वर्ग 49 गुन्ह्याला 4 करायचे आहे. तर 49 गुन्ह्याला 4 करत असताना 49ला सरळ 50 कन्सिडर करायचं आणि 50 गुन्ह्याला 4 200 आपण पटकन करू शकतो. 200 मधून 4 मायनस करा म्हणजे झालं याचं कॅल्क्युलेशन. तर हे होऊन जाईल 196. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे रे, तो 4चा वर्ग 16 आणि 16 साती करायचे है ना. म्हणजे आपल्याला इथं टेबल पण काय पाहिजे, पाठ पाहिजे, ठीक आहे. तो 16 साती किती होणार आपले 112 है ना. 16 साती किती उरले 112. मग आता 196च्या डबल, ठीक आहे. तो 196च्या डबल केल्यापेक्षा काय करायचं, 200च्या डबल करायचं. 200 डबल होतात 400 आणि 400 मधून 8 मायनस म्हणजे दिसेल 392 आणि 112च्या डबल किती होतील 224, ठीक आहे. ओके चलो ते ऍडिशन करून घ्या. 6 आणि 2 8, 9 9 1808, असताना 1, 3 आणि 2 5 588, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, ठीक आहे. तो इथला 3 येऊन जाणार, हे 34 घेऊन घ्यायच्या खाली. तो 8 आणि 4 1202, असताना 1, 8 आणि 4 1202, असताना 1 6, इथला किती येणार रे 2 येणार इकडे, 62 इकडे घेऊन घ्या. 6 आणि 2 8, 6 आणि 3 9 आणि हा 3, तो यातला किती येणार 8, तो हे 39 समोर कॅरी करा. तो 9 4 1303, असताना 1, 6 आणि 3 9 1 किती रे 10, म्हणजे आन्सर झाला आपलं 103823, ठीक आहे. तो अशा प्रकारे जे आहे आपण कुठल्याही संख्येचा जो आहे क्यूब फाइंड करू शकतो. सो दिस इज क्यूब ऑफ एनी नंबर. नेक्स्ट थोडस जे आपल्या बॅचेस सध्या सुरू होत आहेत, एक आपले 9 जूनची बॅच सुरू होत आहे, ज्याच्यात आता लिमिटेड सीट उरलेल्या आहेत, म्हणजे आय थिंक 5 सीट बाकी आहे. सो पटकन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या जर तुम्हाला 8 ते 10चा टायमिंग पाहिजे असेल तर. आणि नेक्स्ट बॅच जे आपली सुरू होत आहे दॅट इज 23rd ऑफ जून. तो त्याचा टायमिंग राहणार आहे 10 ते 12. तर या बॅच तर फुल होत येत आहे. या बॅचचं सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे. तो वेळ न गमावता पटकन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आपला क्लास जो आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे आहे. रेकॉर्डेड क्लासेस पण आहे, लाईव्ह क्लासेस पण आहे. क्लासच्या डिटेलसाठी तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट करा, किंवा कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर नक्कीच चॅनल सोबत जुळले राहा, म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ, जे एक्झामचे अपडेट आहे हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. थँक्यू.